अगदी हॉटेलमध्ये मिळतं ना त्याहीपेक्षा भारी आणि एकदम हिरवीगार, टेस्टला एकदम शाही असं शाही पालक पनीर आज आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पाणी उकळून घेतलेलं आहे मी, त्यात एक जुडी पालक टाकलेला आहे. आपल्याला पालक जास्त वेळ उकळायचं नाही आहे, अगदी त्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचं आणि एकदम थंडगार पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे. बस आता आपण पाण्यामध्ये थंड काढून घेऊया. गॅस बंद करते मी आणि आता हे सर्व पालक आपण थंड पाण्यामध्ये काढून घेऊया. जास्त उकळायचं पण नाही आणि कमी पण उकळायचं नाही. अगदी 5 मिनिटाच्या आत आपल्याला ते बाहेर काढायचं आहे आणि जे पाणी आहे ना ते फेकायचं नाही, आपल्याला ते पुढे यूज होईल. ते मी कशासाठी सांगते तुम्हाला. आता हे थंड करून घेऊया पालक, तोपर्यंत वाटण करून घेऊ आपण भाजीचं. मी आलं टाकलेलं आहे 1 इंच, त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडंसं खोबरं टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला जेवढं तिखट लागतं ना त्याप्रमाणे मिरची आणि काजू टाकलेले आहेत मी 5 ते 6. हिरवीगार कोथिंबीर असते ना, कोथिंबीरचे जे देठ असतात ना ते देठ टाकलेले आहेत. आता आपण हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि त्यानंतर एक टोमॅटो टाकायचा आहे. बघा एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. कढईमध्ये मी थोडं तेल टाकलेलं होतं 2-3 चमचे. त्यामध्ये आता आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सिम गॅसवर परतून घेऊया. गॅस फुल करू नका, कारण ते खाली बुडाला करपतं मिश्रण जे आहे ना आपण टाकलेलं ते. जोपर्यंत आपलं हे तयार होते फोडणी तोपर्यंत पालक आपण बारीक करून घेऊया. मी झाकलेलं होतं गॅसवर, त्याचे बारीक बारीक कण उडतात ना त्याच्यामुळे मध्ये मध्ये थोडं आपण हलवत राहायचं. बघा तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये फक्त किचन किंग मसाला टाकायचा आहे, बाकी कोणताही नाही. थोडी धनेपूड असेल ना तर ती धनेपूड पण टाकायची आहे. माझ्याकडे ॲक्च्युली नव्हती म्हणून मी टाकलेली नाही. आणि जी आपण पेस्ट कोथिंबीर आणि पालकची तयार करून घेतलेली आहे ती त्या मिश्रणामध्ये टाकायची आहे. बघा किती सुंदर एकदम हिरवागार पालक दिसत आहे. आपल्याला कलर चेंज होऊ द्यायचा नाही, म्हणूनच कमी वेळा आपण पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी 5 मिनिटाच्या आत. जे पालक उकळलेलं पाणी होतं ना तेच मी भाजीमध्ये मिक्स केलेलं आहे. खूप पातळ नाही करायची भाजी आणि खूप घट्ट पण ठेवायची नाही. मी मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे. थोडंसं परतून घेऊ, व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता भाजीवर झाकण लावून 10-1 मिनिट आपण सिम गॅसवर व्यवस्थित भाजी शिजवून घ्यायची आहे. आता पनीर व्यवस्थित कट करून घेऊया. 200 ग्रॅम आहे पनीर, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पनीर कट करून तसंच टाकायचं आहे आपल्याला, तेलामध्ये परतून वगैरे घ्यायचं नाही आहे. असंच छान लागते. तुम्ही बघू शकता मी म्हणजे केवढ्या साईजचे कट केलेले आहेत. बघा किती सुंदर मस्त कलर असा दिसत आहे भाजीचा. आता त्यामध्ये आपण पनीर ओतून घेऊया. थोडंसं परतून घेऊ. बटर टाकते मी 1 चमचा त्यामध्ये आणि परत झाकून 10 मिनिट आपल्याला व्यवस्थित भाजी शिजवून घ्यायची आहे. सिम गॅसवर शिजवायची आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण एक तडका देऊन घेऊ, भाजीसाठी तयार करून घेऊया. बटर टाकलेलं आहे मी 1 चमचा आणि त्यामध्ये जे बेडगी मिरची असते ना ती टाकलेली आहे. छान तळू द्यायचं मिरचीला. आणि तो तडका भाजीवर टाकून घ्यायचा आहे. खरं सांगते मी तुम्हाला, एवढी अप्रतिम भाजी होते ही चवीला. बिलकुल पालकचा वास वगैरे येत नाही. तर नक्की ट्राय करून बघा. आपली रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.